कला शिक्षक भारत पवार यांनी दर्शनी फलकावर इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली। गणेशोत्सव काळात थर्मोकॉल, घातक रंगाचा वापर, इलेक्ट्रिक, जलप्रदूषण होऊन त्याची हानी होते। गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जित करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा त्यांनी हा उपक्रम गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या ठिकाणी राबवला आहे। खडूच्या साह्याने ते इको फ्रेंडली गणपती मूर्ती साकारत विधिवत पूजा करून त्या फलकाच्या ठिकाणी चित्र रेखाटन करून विधिवत अशी स्थापना करतात। यावर्षी प्राचार्य हितेंद्र आहेर व मालती आहेर यांच्या हाताने स्थापना करण्यात आली होती, परंतु आज त्या ठिकाणी विधिवत पूजा आरती करून पत्रकारांसमक्ष संजय देवरे, महेश सोनकुळे, प्राध्यापक बापू रौंदळसर व मोठा भाऊ पगार पत्रकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली व परिसरातील सर्वांनी अशा पद्धतीने चित्ररेखाटन करून मूर्ती स्थापन कराव्या अशी संकल्पना देवळा एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत करण्यात आली आहे। देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड। देवळा कन्या विद्यालयाचे कला शिक्षक भारत पवार सर यांच्या संकल्पनेतून आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही पर्यावरणपूरक गणपती चित्र गणेशा त्याची आपण या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून स्थापना करत असतो। 10 दिवस मान्यवरांना गावातील विविध क्षेत्रामध्ये जे आमचा संदेश पोहोचू शकतील अशा मान्यवरांना बोलवून त्यांच्या हस्ते आरती आणि विसर्जनाचा सुद्धा कार्यक्रम आम्ही घेत असतो। यामुळे पर्यावरण रक्षणामध्ये आपला थोडाफार हातभार लागेल आणि त्या गोष्टीचा आम्हाला आता सध्या त्याचा प्रतिसाद पण दिसतो आहे। या वर्षीचा आजचा जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आमच्या संस्थेचे प्रशासन अधिकारी आदरणीय प्राध्यापक श्री रौंदळसर आणि देवळा तालुक्यातील सन्माननीय पत्रकार बंधू की जेणेकरून हा मेसेज जगापर्यंत पोहोचेल, वर्तमानपत्राच्या साहाय्याने असेल किंवा इतर कोणत्याही साहाय्याने, आणि एक हात त्याच्यामध्ये जोडला जाईल आणि आपण पर्यावरणासाठी सर्वजण संकल्प करत राहूयात। धन्यवाद।